आत्मबोध दिला आणि सुखाची अनुभूती दिली. एक एक ओवी अर्जुनाना फळाकडे ते फळ म्हणजे सुख आणि सुख म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे अद्वैत चिंतनानं केलेलं अंतःकरणामध्ये सुखाचं साम्राज्य, ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही, वृत्तीमध्ये अज्ञान नाही, बुद्धीला देहाचा संबंध नाही आणि अंतःकरणाला जगताची जाणीव पण नाही. कारण त्या ठिकाणी मोक्ष पदामध्ये भगवंताची जाणीव सतत असते. ती बुद्धी ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन असते. त्या ठिकाणी जगतभाव संपलेला असतो, आत्मभाव प्रगटलेला असतो आणि अज्ञानाचा निराश करून तो जीवात्मा आपल्या तो मध्ये विराजमान असतो. त्या ठिकाणी ह्या देहाचा पंचमहाभूताचा काहीही संबंध नसतो. तोच परमभाव म्हणजे परमात्म्याशी बुद्धीचे संयुक्त होणं. तो परमभाव म्हणजे अध्यात्माचं बुद्धीला लेणं. तो परमभाव म्हणजे परमात्म्यामध्ये अंतःकरण प्रवाहित होणं. तो परमात्मा म्हणजे आपण आहेत असं बुद्धीला कळणं. बुद्धीच्या जडाला माझं म्हणत होती आणि दुःखाला सहन करत होती, भेदामध्ये जगत होती, अनुभवाला सोडत होती आणि भवामध्ये जाणे येणं चालू होतं. मृत्यू आणि जन्म ह्याला भव म्हणतात. कर्म आणि पाप आणि पुण्य ह्याला भव म्हणतात. कर्माचा कर्ता ह्याला भव म्हणतात. देहबुद्धी ह्याला भव म्हणतात. खोट्या पदार्थाचं प्रेम ह्याला भव म्हणतात. अनात्म बुद्धी जेव्हा प्रवाहित होते अंतःकरणातून आणि त्याला जडाचा संबंध होतो, परमात्मा दूर जातो, अहंकार समोर येतो, बुद्धीचा नाश होतो, अविनाशी परमात्मा ढकल्या जातो आणि अहंकार सतत जिवंत राहतो. तो जीवात्मा भगवंतापासून दुरावतो, देहापाशी थांबतो, दुःखाला भोगतो आणि ज्या इंद्रियापाशी जगतो, विकारामध्ये थांबतो आणि विषयाला बोलावतो तो प्रमाता. भगवंताला बोलावणं वेगळं आणि भगवंताची ओळख वेगळं, भगवंताचं प्रेम वेगळं, भगवंताची जाणीव वेगळी, भगवंताची स्थिती वेगळी, भगवंताचं ऐक्य वेगळं, भगवंताची अनुभूती वेगळं. अध्यात्म ज्ञानाच्या लाभानंतर परमात्म्याची अनुभूती सतत येते, अंतःकरणाची स्थिती बदलून जाते. जो दुःखाचा आविर्भाव सतत होता तो सुखामध्ये परिणित झाला. ज्या अंतःकरणामध्ये सारखं दुःखाचा प्रवाह चालू होता आणि मन अस्थिर होतं, बुद्धी चिंतित होती आणि मन अशांत होतं आणि समोर ध्येय भाव होता, जिवंत होता ध्येय भाव. त्याला तिलांजली द्यायची. तिळाच्या पाण्याची म्हणजे अहंकाराची. तिळ म्हणजे काळा, अहंकार म्हणजे पण काळा, अज्ञान म्हणजे पण काळ, भ्रम म्हणजे पण काळा, संभ्रम म्हणजे काळ आणि वेदाचं ज्ञान म्हणजे गौरव. शुभ्र हो माऊली, साष्टांग दंडवत. आयुष्य खर्च करायचं, धन वेचायचं, दान करायचं. एक गोष्ट वाचली होती, पण तुमचा टाइम किती घेऊन म्हणून मी कसं अवलंबन होतं हे त्याचं फल आहे दानाचं. मृत्यू पण वापस जातो. माऊलीचं ज्ञाने ओवीचं बाणे, मनाला स्वरूपाची जाणे, तिथं सुखाच खाणे, मन बुद्धीला शाणे. सुख कशाला म्हणतात? कोणतं सुख? कोणतं सुख असतं? जे संपत नाही, जे पैशाने घेता येत नाही, जे शब्दातून नाही, जे विषयातून नाही, जे नात्यातून नाही. देहाच्या संबंधाने होणारं सुख हे विकारी असतं आणि देहाचा भाग करून भेटणारं सुख हे आत्मरूपाचं असतं. वाव, पकडता येत नाही ते सुख, कोणी नेत नाही, त्याच्यात वाटणी होत नाही. यस, खरे माऊली. वाटतं व्यवहारिक लक्षात ठेवा. तुमच्या पैशाचं सुख जे भूत आहेत ना आजकालचे, ते सुख हे भ्रमिक सुख आहे, खोटं सुख आहे, क्षणिक सुख आहे. त्या सुखाचा लाभ म्हणजे दुःख आहे आणि आत्मसुख म्हणजे परम सुख आहे. संतांच्या संगतीमध्ये, बोधाच्या उन्नतीने, महावाक्याच्या ज्ञानानं, ओवीच्या शक्तीनं, शब्दाच्या भक्तीनं, हृदयाच्या युक्तीनं जो बोध आत येतो आणि मनाला सावधान करतो आणि सुखाला मन भोगतं आणि देहाला त्यागतं, परमात्म्यापाशी बसतं आणि स्वतःला जाणतं, ते परमसुख भोगतं, ते आत्मसुख.
वृत्ती विना विषया विना सुखाविना संपत्ती संतती विना जे सुख आहे ते आत्मसुख आहे. वेद दिला ईश्वरानं, गीता दिली कृष्ण परमात्म्यानं, गोळी दिली माऊलीनं, जन्म दिला आईनं, ज्ञान दिलं गुरुनं. तर याची लाज ठेवावी, इज्जत आबरू वाढवावी. संपवणे ज्याने जन्म दिला त्याच्या कुळात आलं त्याच्या कुळाचा उद्धार कर. ज्या घरात आले त्या कुळाचा उद्धार कर. कारण एक मिनिट, मला एक फोन येतो महत्वाचा. आपल्या बुद्धीला पांडुरंगाच्या चरणापाशी ठेवायचे. तर एक अभंग तुकोबांचा एकच ओळ म्हणते आणि चिंतनाकडे येते. मंगल राहिले आपलं. माझे चित्त तुझे पायी, माझे चित्त तुझे पायी, राहूं ऐसे करी काही, राहूं ऐसे करी काही, धरोनिया बाई भवतारी दातारा, चतुरा तो शिरोमणी, गुणराण्याची खाणी, आमुघुट सकळामणी, धन्य तोची विठोबा, धन्य तोची विठोबा. पाहे गुंतलोणेनता, पाहे गुंतलोणेनता, तुम्हा आसो माझी चिंता, तुम्हा आसो माझी चिंता. तुका ठेवी माथा, तुका ठेवी माता, पायी आता राखावे, पायी आता राखावे, चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, आमुघुट सकळामणी, धन्य तोचे विठोबा, धन्य तोचे विठोबा. करियाती मीराचा नाश, करियाती मीराचा नाश, उदय होणे प्रकाश, तोडी आशा पाश, तोडी आशा पाश, तोडी आशा पाश. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि अध्यायात 18 अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेला बोधाचा साठा जर अंतःकरणात साठवला तर ते अंतःकरण राम बनत, मन देहापासून दूर जात आणि देहबुद्धीचा त्याग होतो, अज्ञानाचा निराश होतो, परमात्म्याचा सहवास होतो आणि बुद्धीला परम सुखाचा लाभ होतो. अध्यात्माचं भांडवल आयुष्यामध्ये लाभदायक आहे, म्हणून अविद्येने दाखवलेलं जगत हे दुःखदायक आहे. वृत्तीदेहाकडे जाणं हे पापदायक आहे आणि मनाला विषयाची ओळख होणं हे भ्रमदायक आहे. विषयापासून मनाचा संबंध तोडणं हे प्रेमाला आस्वाद निर्माण करणारा, हृदयामधलं पूर्ण विराम देणार, सुखाला अवधान देणार. जेव्हा विषयाला मन सोडून देत, विषयाचा परित्याग करणारा अंतःकरण अध्यात्माच्या लाभामुळे सुसज्ज होतं आणि वेदाचं ज्ञानामध्ये परिपूर्ण होतं, संतांच्या संगतीमध्ये अहोरात्र राहतं आणि मी कोण हे जाणून घेत, परमधामामध्ये विराजमान होतं, आत्मलिंगामध्ये सहवास होतो आणि तो मी आहे असं त्याचं ज्ञान खास होतं. त्या बुद्धीला आत्मत्वाचा ध्यास असतो आणि ती रामाच्या जवळ असते, ती देहाच्या जवळ कधीच नसते, कारण ती बुद्धी पास असते, नापास नसते. जेव्हा बुद्धीचा प्रवेश होतो तर ती पास आहे, नापास नाही. ज्याला अति संसार आवडतो तो पापी आहे, कारण पापामुळे संसाराची आवड ही व्याख्या आहे वेदाची. पुण्यामुळे संत मिळतात ही ग्रंथाची व्याख्या आहे आणि अध्यात्माचा लाभ वेदामुळे होतो. कोटी जन्माचं पुण्य जवळ येतं आणि संतांची भेट होती, सुलभ मार्ग तयार होतो, बुद्धीला ईश्वराकडे जाण्याचा रस्ता खुल्ला होतो आणि ती आनंदात मग्न होती आणि ती ईश्वराच्या सोबत
शक्ती आणि ती स्वतःला जाणते, ते परमसुखात येते, ती जगताला सोडून आपल्या रंगात रंगती, ती अध्यात्माची खरी आत्मस्थिती. कळालं? स्पष्ट होतो आत्मभाव कसा स्पष्ट होतो, गीतेचा स्वराज्य कसं स्थापन होतं आणि मनामध्ये राम कसा प्रस्थापित होतो. हे काय सोपं आहे का नाव ठेवायला? संत संगतीपासून आपलं जीवन वंचित आहे. वेदाचं ज्ञान बुद्धीच्या बाहेर आहे. ते कसं ओळखायचं, कसं बुद्धीत घ्यायचं? थांबत नाही मी त्याचं ज्ञान बुद्धीला, झेपत नाही का? झेपतोय आपण सारखं ज्ञान आणि आयुष्याचं धन लुटतो. श्रवण करणारे माझे साधक, कोटी कोटी आशीर्वाद साष्टांग त्यांचं जीवन सार्थक हो, त्यांना आत्मला हो, त्यांचा परिवार, त्यांचं कुटुंब, त्यांचं कार्य, त्यांचा व्यवहार, त्यांचे नाते, त्यांचे पुत्र पुत्र संतती संपत्ती लख लख राहो. कोटी नमस्कार. चौथी देऊ आपण. नाना पवनाचा साठून जिन्नलया निटून अंगेशी बोभाटू सांडती मेघा. अर्जुना, जसं चौकडचा वारा आहे भयानक सुप्त भन्नाट, आणि त्या वाऱ्यानं मेघ एकत्र येतात आणि येताना पावसाला घेऊन येतात आणि गडगड 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 आवाज देतात आणि पृथ्वीला ओलं करतात. तेव्हा पृथ्वी ओली चिंब होती आणि फलानं फळानं शाखानं ती बेधुंद होती आणि जीव त्याच्यातून सुखावतो. त्याचा वेदांताचा पाऊस पडल्यावर प्रत्येक बुद्धी सुखावते. वारं सोसाट्यानं वाहिलं. पावसाळ्याचे दिवस त्या वाऱ्याने मेघाला पळवून आणलं आमच्या गावाकडे आणि ते येताना त्याने पाऊस घेऊन आले आणि आमच्या गावात कडकडाट आवाज करून गडगड गडगड करून त्याने पाऊस टाकला. आमची पृथ्वी माता ओली चिंब झाली आणि त्याच्यातून धन धान्य फुलं फळं औषधी वनस्पती वेल सगळं लखलखून गेलं. धरणी माता लक्क झाली आणि ते सगळं सौंदर्य डोळ्याला पाहता आलं आणि ते धनधान्य खाता आलं, फुलाला देवाला वाहता आलं आणि सुगंधाला नाकाला घेता आलं. कमळा असं मिठी देतात आणि कळी बनते. अगस्त्य ऋषीला समुद्र बघितला की भीतो मौन करतो, कारण मला हा प्रासन करून माझ्या नरड्यात समुद्र मला गिळायला आला का असं समुद्र भीतो आणि मौन होतो. अगस्त्य ऋषीला दर्शन घेतो समुद्र, घाबरतो समुद्र. तसे पुण्यवंताला घाबरतो, येत नाही त्याच्या दारात. साधकाच्या दारात यम येत नाही. लिहून ठेवा बाबा, ते माझे लिहून ठेवा. वासुदेव पाव उचललिया हे असो पाव उचललिया, मदमुख न ठेविती खाला, गरजोनी पुढाला सिंह जरी. हे हत्ती आपल्या मस्तीत बेधुंद चालायला, आपल्या मस्त बेधुंद, कुणाला भेट नाही, कुणाला मोजित नाही. समोर सिंह आला, वरचा पाय वरीच खालचा पाय खाली, त्याने जमिनीवर पाय नाही ठेवला. समोरून सिंह काय माऊलीचं ज्ञान आहे बघा. हृदय आलत हृदय. म्हणून आम्हाला चिंतनाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. नाही बाबा, तिला रामापाशी सोडणं, रामराज्य भोगणं एवढंच आम्हाला कळतं बी ना आवडतं बी. बाकीचं नको रे बाबा. हे तुम्हाला गुत्त कंड गुत्त तुम्हाला, आम्हाला नको बाबा. सांडती उभी. ज्या मनानं व्यवहार केला, कर्म केलं, माझं केलं, मी केलं, हे चाडून दिलं, सोडून दिलं. कारण मी कर्म नाही करता नाही, मला माहित नाही. मी कर्मात नाही, मी भगवंतात आहे. बुद्धी ईश्वरा समर्पित आहे. तिला कर्माचा संबंध नाही, कर्माचा मोह नाही, कर्माचा विकार नाही, कर्मासोबत नाही, कर्माची इच्छा नाही, कर्माचा पाप करण्याची उत्पत्ती नाही. तिला ते काही माहित नाही. तसं हत्तीला समोर सिंह आल्यावर त्याचा पाय जमिनीवर टेकत नाही. तसा झालेला व्यवहार बुद्धीला शिवत नाही. म्हणून मनाधिक व्यापारू सांडती उभी. ते केलेला व्यापार मनाने सांडून दिला. तुझी बुद्धी
ध्यानासाठी ये, तुझे श्वास मुक्तीसाठी येडे. लोकाला मन देतील तर कुणाला प्रेम करते, कुणाला करते का त्या गाण्याला वय, गाण्याला देवाला, हा साधू संताला. बाकीचे ढोराला काय नमस्कार काय माझं म्हणायचं, हाय हॅलो करायचं, डिलीटचं बटन दाबायचं, पुढे निघायचं, आत्मस्वरूपाला पाहायचं, अंतरात जायचं, आत्मरूप व्हायचं, शिवाला बघायचं, शिवरूप व्हायचं, त्याच्यामध्ये ध्यानस्थ व्हायचं, त्याला माझं म्हणायचं, त्याला मन देऊन टाकायचं. आता पुढचा व्यवहार शिवा तू कर म्हणून सांगायचा, घरी यायचा. मग ते मनाचा व्यवहार तूच कर. मन तर तुला दिलं का नाही, लोक पुढे दिले, मी तुला मन दिलं, लोक कापसो वाटत 1,00,000 डोंबलं बसू दे नेऊन येतं, शिगडी धुवून आपटा पण तिला मन दे ना पहिले, मग कापसं वड वस्त्र वड आणि 1,00,000चे वस्त्र मला झाला. त्याला वजवायला की शेंबडी बदल व्हावं, जन्म मृत्यूतून बाहेर यावं, संतांच्या संगतीत राहावं, श्रवणाला आत घ्यावं, नारायणाला पाहावं, श्लोकात यावं, गीतेला समजून घ्यावं, ओवीला हृदयात ठेवावं, बुद्धीला ब्रह्म करावं आणि देहाचा बात करून बुद्धीला त्या ईश्वरामध्ये ते दिलं आणि हे दिलं. मन दे ना, मन दे, लोकांचं किती त्याला देते. असं ना बुद्धीचं एक धैर्य शक्ती सांगतो ना, धृती धैर्य. जर ते अंतरात उठला, बुद्धीने जर धैर्य बांधलं, श्रवणाच्या माध्यमातून धैर्य उत्पन्न होतं, बुद्धीची स्थिती बदलते आणि ते धैर्य त्या कर्माला टाकून देत, वरम हातात घेत आणि त्या बुद्धीला रामाकडे नेत. कारण ती बुद्धी कर्माला सोडून वरमाला जाणते, ती भेट नाही. मग मी म्हणते मी माझ्या भगवंताची आहे आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी माझी बुद्धी आहे. म्हणून ते धैर्य जे तयार होतं बुद्धीमध्ये, धृतीचा पार्थ राजसी, लोकांवर लक्ष ठेवत जा. म्हणून जेव्हा अंतःकरणात धैर्य उत्पन्न होतं, मग त्या कर्माच्या व्यापाराला ती बुद्धी सोडती, कर्म करते पण सोडू. तामस 3 प्रकारच्या धैर्याची. मग तुला जेव्हा हृदयामध्ये धैर्य उत्पन्न होतं बुद्धीला, तर ती केलेला व्यापार सोडून सांडून देते. एखादा पाण्याचा ग्लास प्यायला घेतला, मग जर किडा असला, मुंगी असते, कचरा असला, आपण ते ग्लासला पाणी टाकून देतो, मध्ये कचरा आहे. तसं ज्या बुद्धीचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा जो भाव आहे, ती बुद्धी ते अज्ञान टाकून देते. परमभाव जागा होतो, ईश्वराच्या संदर्भात संपर्कात राहती, कर्म करती, पण कर्मातून अलिप्त राहती. ती बुद्धी ब्रह्मरूप होते, धृतीचा पार्थ राजसी. माऊलींना आणि ते फक्त काढून घ्यायचं आहे. लोणी काढून ठेवली आईनं, खायचं जाऊन चमच्यानं. तिने लोणी केलं, सायत्री दूध ताप लोणी करून ठेवलं. आता खायला हात पुढे जात नाही, हाताला पॅरलेसेस, हात वर सरकत नाही, पॅरलेसेस. कळालं की नाही? अपसया सुटती किरटी, मग मायेच्या पोटी निर्गती राही. बाबा बाबा ऐका, इंद्रिय विषयाच्या गाठी अपसया सुटती किरटी. म्हणजे देवा, अरे इंद्रियाची विषयाची गाठ बांधली बंधन अज्ञानामुळं. इंद्रिय विषय विसरकतच नाही. ह्या गाठी सुटल्या कशामुळे? अध्यात्म श्रवणामुळे. इंद्रियातून विषय बाजूला गेले, इंद्रिय स्थिर झाले, विकार रहित झाले, निर्विकार बनले. त्याने विषयाला सोडलं, स्तब्ध झाले. तेव्हा परमात्मा प्रगट झाला, बुद्धी भगवंतापाशी गेली, दोघांची एकता झाली. महावाक्याची त्या बुद्धीवर प्रभावाची स्थिती आली आणि मन रामामध्ये तदाकार झाली. मन रामामध्ये तदाकार झालं. कारण इंद्रियानं विकाराचं घाण बंद केली. त्याला विषयाची ओळख होती, विषयाचा भोग होता, विषयाची आठवण होती आणि विषयाचा विकार होता. त्यानं विषयाची आठवण सोडली, विषयाचा भोग सोडला, विषयाची वासना संपली, विषयाची धारण टाकली. मन निर्विकार, इंद्रिय निर्विकार. तसे इंद्रिय निर्विकार झाले, ठप्प झाले. निर्विकार स्थितीमध्ये अंतःकरणामध्ये ईश्वराचा जो परम भाव आहे तो भक्त येतो आणि वैराग्याचा झेंडा लागतो, विवेकाचा दिवा लागतो आणि त्या दिव्यामध्ये मन वैराग्याच्या साह्यानं आणि त्या इंद्रियाच्या निरकार अवस्थेमुळं त्या परमात्मा तिथं आविर्भूत होतो आणि बुद्धीचा तिथं संगम होतो. तो मी आहे असा आस्वाद येतो, बुद्धीला आत्मा लाभ होतो, महावाक्याचा तिथं प्रसाद येतो आणि अंतःकरणामध्ये ईश्वराचं आणि बुद्धीचं मिलन होतं, आत्ममिलन.
ह्याचं उत्तर पुढचे यायचे. ज्या इंद्रियांना विषयाला पकडलं होतं, ज्या इंद्रियाला विषयाची आठवण होती, जे इंद्रिय विषयासाठी तडफड करत होते, आणि ज्या इंद्रियाला विषयामुळे विकार होत होता, त्यानं सगळं सोडून दिलं. इच्छा सोडली, वासना सोडली, विषयाची आठवण ठेवली सोडली, विषयाचा भोग सोडला. निर्विषय, निर्विकार, निर्व्यापार झाले. इंद्रिय ठप्प झाले. जसे इंद्रिय शांत स्तब्ध झाले, निर्विकारता तयार झाली, आणि भगवंताला तिथं प्रगट करण्याचा तो काल आला. त्या क्षणामध्ये तो परमात्मा त्या हृदयामध्ये प्रगट झाला. बुद्धी तिथं बोधानं गेली, परमेश्वरा समर्पित झाली, दोघांचं ऐक्य झालं, स्वानुभूती तयार झाली, आणि देहाची अनुभूती बंद झाली, परमात्म्याची ओळख झाली, जगताची बाधितांवरती झाली, आणि स्वयं परमात्मा त्या ठिकाणी बुद्धीचा संयोग झाला, आणि दोघांचा ऐक्याचा अनुभव आला. ब्राह्मी स्थिती म्हणते त्याला. आणि वासना तोडली आणि ते मन ईश्वरात रममान झालं. त्या मनात आता मोह नाही, कुठलाही विकार नाही. त्या मनाला कर्म करण्याची इच्छा नाही, कर्माचा संबंधही नाही, कर्माचा स्पर्शही नाही. त्या कर्माचं मग त्याला पाप पुण्यही होत नाही. हे सगळं झालं धैर्याच्या शक्तीमुळं. ती बुद्धी जेव्हा श्रवणात आली तेव्हा त्या बुद्धीनं धैर्याला बांधलं, कर्माला सांडलं, आणि वर्म तिच्या हातात आलं, तेव्हा ती भगवंताची झाली. देहात उरलीच नाही ती. त्या अंतःकरणात धैर्य उत्पन्न होतं. मग कर्माचा व्यापार ती सोडून देते. बुद्धीनं अज्ञान टाकलं आणि ती परमभावात जागी. ती कर्मातून, जगतातून अलिप्त राहते. ती बुद्धी ब्रह्म होते. असा हा ओवीचा स्वानंदाचा गाभा आमच्या माऊलीच्या मुखातून खुल्ला झाला. यांची अज्ञानानं गाठ पडली होती. ती गाठ सद्गुरूच्या मुखातून आलेल्या श्रवणानं सुटली. ते इंद्रिय स्तब्ध झाले, ते इंद्रिय निर्विकार झाले. महावाक्यानं एकता झाली बुद्धीची आणि परमात्म्याची. महावाक्याच्या प्रभावानं मन रामात तदाकार झाले. विषयांसाठी तरफडणारी इंद्रिय शांत झाले. विषयाचा भोग त्यांनी बंद केला. विषयाची वासना नाही, विषयांची इच्छा नाही, सगळं संपलं. ते इंद्रिय ठप्प झाले, निर्विकार झाले. निर्विकार स्थितीमध्ये त्या अंतःकरणात परमात्म्याचं प्रगटीकरण झालं. विवेकाचा झेंडा फडकला, वैराग्याचा दीप लागला, आणि तिथे परमात्मा आविर्भूत झाला. त्या परमात्म्यात बुद्धीचा संगम झाला. तोच मी हा निश्चय झाला, हा आत्मलाभ झाला. महावाक्यानं हा लाभ करून दिला. अंतःकरणाचं आणि बुद्धीचं आत्ममिलन झालं. जे इंद्रिय विषयांसाठी तडफडत होते ते निर्विषय झाले, निर्व्यापार झाले, निर्विकार झाले, शांत झाले, स्तब्ध झाले. असा भगवंत प्रगटीकरणाचा काल आला, आणि बुद्धी तिथे बोधानं गेली, आणि त्या परमेश्वरा समर्पित झाली. अशी स्वानुभूती आली, देहानुभूती बंद झाली, परमात्म्याची प्रतीती आली, जगताची बाधिता वृत्ती झाली, परमात्म्याचा आणि बुद्धीचा संयोग झाला. ब्राह्मी स्थिती म्हणतात त्याला. अपयसया सुटती कीर्ती, मनमायेच्या पोटी रिगती नाही. बघा, मनमायेच्या पोटी जसं लेकरू आईला बिलगून राहत, सगळ्या वृत्त्या भगवंताला बिलगून असतात. सुंदर काय बोलू तुम्हाला बाबा, जाऊ दे, खूप बोलले. सगळे 10 इंद्रिय ठप्प होतात. जे इंद्रिय जगताकडं, देहाकडं, नात्याकडं, लेकराकडे पळतात, त्या अंतर्मुख होतात, आत जातात. आत सगळ्या इंद्रियाच्या वृत्त्या भगवंतामध्ये समर्पित होतात. त्याला कशाचं भान नसतं. ईश्वराकडं त्यांचा ओढा असतो, म्हणून ते विषयाला सोडून असतात. काय करणार ह्या पागल संसारी लोकाला? संत काय, त्यांचं ज्ञान काय, ओवी काय, त्यांचं ज्ञान काय असतं, ओवी काय देती, मनाची स्थिती कशी बदलती, कशी पुण्याची रास पडती, आणि ती रास स्वर्गात जाऊन भिडती, तेव्हा संत हातात मोक्ष देतात. तोपर्यंत नाही. स्वतःच्या अधिकारामुळं, अगाध पुण्यामुळं मुक्त होतो जीव, भक्त होतो जीव. हे नाही कळलं तर काहीच नाही माऊली. आला रिकामा गेला, खाली हात आणा, खाली हात जाना. काय नाही दान बी नाही करता. देहाला पाहतो, नात्याला माझं म्हणतो, धनाचा विनियोग घरासाठीच करतो. साधू नाही, संत नाही, ग्रंथ नाही, काय नाही, दुःखी लोक नाही. आज तुमचे पैसे जागरात, काल चूल बंद होती,
ज्ञानदेव तुकाराम त्याच्यामुळे मला